बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. अशा थंडगार हवेमध्ये काहीतरी गरमागरम खायला आवडते. जर अशा थंडगार हवेमध्ये मस्तपैकी कुरकुरीत पालक पकोडी आणि त्याच्यासोबत गरमागरम मसाला चहा जर मिळाला ना, त्याची मजाच काही वेगळी आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर बघा इथे मी थोडीशी तयारी करून घेतलेली आहे. खूप जास्त साहित्य लागत नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये हे पालक पकोडी बनवून तयार होतात. त्याच्यासाठी बघा इथे मी एक जोडी इतकी पालक स्वच्छ धुवून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे कांदे लागणार आहेत. तर इथे मी 2 छोट्या साईजचे कांदे घेतलेत. जर तुम्हाला कांदे जास्त आवडत असेल ना, तुम्ही ते कांदे वाढवू शकता. पण इथे मी छोट्या साईजचे 2 कांदे घेतलेत, कारण मी फक्त आणि फक्त पालकापासून हे पकोडी तयार करणार आहे. तसं 2 कांदे सुद्धा भरपूर होतात या पालक पकोडीमध्ये. तर सगळ्यात आधी ना आपल्याला कांदे एकदम पातळ चिरून घ्यायचे. जसे आपण कांदा भजीसाठी चिरतो की नाही, तसेच कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेला आपण भजी किंवा पकोडी तळू ना, त्यावेळेला व्यवस्थित कांदे तळले जातात. छान कुरकुरीत होतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असतात. मी तुम्हाला दाखवणार आहे तोडून भजे झाल्यानंतर पकोडे आपले. तर बघा इथे मी कांदे छान चिरून घेतलेत. एकदम पातळ चिरून घेतलेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला पालकसुद्धा तशी चिरून घ्यायची. पण पालक एकदम बारीक चिरायची नाही. सगळ्यात आधी आपल्याला पालकचे जे जाडसर देठ आहे ना, ते आपल्याला कट करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. एकदम जाड देठ ॲड करायचं नाही पकोडीमध्ये. तर सगळ्यात आधी ना बघा देठ काढून घेतले. त्यानंतर बघा इथे मी थोडीशी अशी मोठी-मोठी पालक चिरून घेतलेली आहे. एकदम बारीक चिरलं की ते जास्तच बारीक होते आणि ते पकोडीमध्ये व्यवस्थित दिसत नाही, कडवट लागते. त्यासाठी बघा इथे मी थोडीशी जाडसर अशी पालक कट करून घेतलेली आहे मोठ्या-मोठ्या पानाची. एकदम सिंपली रफली आपल्याला हे पालक चिरून घ्यायचे. पालक चिरून तयार आहे. त्याचबरोबर मिरचीसुद्धा कट करून घ्यायची आपल्याला. तर बघा इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. जर तुम्ही थोडंसं फिक्कं खात असाल किंवा मीडियम फिक्कं खात असाल ना, तर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. पण मी जेवढं मिरची ॲड केलेलं आहे इथे, ते एकदम परफेक्ट आहे. खूप जास्त तिखटही होणार नाही किंवा खूप जास्त फिक्कं पण होणार नाही आहे. पण मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशी मिरची इथे कमी ॲड करा. तर बघा मिरची कट करून झालेली आहे. मिरची पण एकदम बारीक कट केलेली आहे इथे मी. त्यानंतर आपल्याला कोथिंबीरसुद्धा अशीच बारीक कट करून घ्यायची आहे. कोथिंबीर छान बारीक कट करायची. तर बघा इथे मिरची, कांदा, पालक, कोथिंबीर सगळं मी तयार करून घेतलेले, कट करून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला लगेच ना घोळ तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पकोडीसाठी. त्याच्यासाठी बघा इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप इतकं बेसन ॲड करायचं आहे. बेसन ॲड केल्यानंतर बाकीचे जे व्हेजिटेबल्स आपण कट करून घेतलेले आहे, मिरची, पालक, कोथिंबीर, ते सगळं आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी इथे मी कोथिंबीर ॲड केली, त्यानंतर मिरची ॲड करून घेतलेली आहे. आता आपल्याला पालकसुद्धा ॲड करून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम अशी मोठी-मोठी पालक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे मी कांदेसुद्धा ॲड करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे घरगुती मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी पाव चमचा इतकं ओवा ॲड केलेला आहे. पाव चमचा इतकीच हळद ॲड करायची आहे. पाव चमचा इतकं मिरची पावडर ॲड करायचं आहे. पाव चमचा इतकं गरम मसाला आणि पाव चमचा इतकं धने पावडर ॲड केलेलं आहे. अर्धा चमचा इतकं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. आधीच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. आधी आपल्याला हे सगळं ना, पालकाला पण भरपूर पाणी असते, त्याचबरोबर कांद्याला सुद्धा पाणी सुटतो. त्याच्यासाठी आपल्याला आधीच पाणी ॲड करायचं नाही. आधी आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे बघा. हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करायचं, म्हणजे कांद्याला भरपूर पाणी सुटतं मीठ ॲड केल्यानंतर आणि पालकाला तर पाणी असतेच. त्याच्यासाठी बघा इथे मी आधी सगळं छान मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. पण थोडीशी बाइंडिंग आलेली नाही आहे. त्याच्यासाठी मी हातामध्ये 1 चमचाभर पाणी घेतलं आणि तेवढंच पाणी आपल्याला आधी ॲड करायचं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अजून थोडंसं कोरडं वाटतं इथे मला बॅटर, तर अजून मी 1 चमचाभर पाणी घेतलेलं आहे आणि परत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी 2 चमचा इतकं पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पाणी ॲड केलेलं नाही आहे. जर तुम्ही एकदम जास्त पाणी ॲड करून घेणार ना, तर भजे खूप जास्त तेल पितात. ते एकदम तेलकट भजे तयार होतात. त्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आणि बघा इथे मी 2च चमचामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं बॅटर तयार केलेलं आहे. अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, एकदम पातळ ठेवायचं नाही. आता 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया. इथे 5 मिनिटं पूर्ण झालेत. मी गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेले आहे. ज्यावेळेला आपण पकोडे करायला घेतो की नाही, त्याच वेळेला 1 चिमूटभर इतकं खायचा सोडा, बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं गरम तेल ॲड करायचं आहे. बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यातलंच आपल्याला 1 चमचाभर तेल ॲड, खूप जास्त नाही, फक्त 1 छोट्या चम्मचने 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि हे सगळं छान बॅटर परत एकदा मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे जो सोडा आपण ॲड केलेला आहे
तो पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आणि बघा इथे आपला पकोडीचा बॅटर तयार झालेला आहे, मिश्रण तयार झालेलं आहे। आता काय करायचं, लगेच तळायला घ्यायचं, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर याच्यातून पाणी सुटतो। तर बघा इथे आपलं तेल छान कडकडीत मी गरम करून घेतलेलं आहे। भजे तळत असताना तेल चांगलं गरम पाहिजे, तेव्हाच भजे छान होतात। तर बघा एक टाकून बघितलं, खूप कमी बबल्स आले होते, त्यासाठी परत 5 मिनिटं तेल गरम केलं आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे असे पकोडे तळायला टाकायचे आहेत। पकोडे टाकत असताना भरपूर बबल्स आले पाहिजे, तेव्हाच आपल्या पकोड्याला शेप छान येतो। व्यवस्थित असे कुरकुरीत पकोडे बनून तयार होतात। जोपर्यंत पकोडे छान असे एक लेअर येत नाही त्याच्यावरून, म्हणजे व्यवस्थित असे शिजले जात नाही ना, तोपर्यंत ढवळाढवळ करायचं नाही, नाही त्याचा शेप बिघडतो आणि पूर्ण तेल खराब होते। त्याच्यासाठी ना 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला असेच ठेवायचे आणि त्यानंतर पलटवून घ्यायचं आहे। आता काय करायचं, आलटून पलटून दोन्ही साईडी मस्त सगळ्या बाजूने छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। आणि इथे आपले पकोडे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, एकदम खुसखुशीत क्रिस्पी असे पकोडे बनवून तयार झालेत। आणि मी तुम्हाला एक पकोडा तोडून दाखवते, पण आधी आपण दुसरी एक बॅच तळून घेऊया। त्या सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे पकोडे झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत आणि आता मी दुसरी बॅच सुद्धा तळून दाखवते। बघा पकोडे टाकत असताना ना तेल छान गरम करून घ्यायचं आधी आपल्याला। बघा असे बबल्स आले पाहिजे, जेव्हा आपण पकोडे टाकतो की नाही तेव्हा भरपूर बबल्स आले पाहिजे, म्हणजे पकोड्याला छान शेप येतो आणि व्यवस्थित तळले जातात। तर बघा इथे मी भरपूर सारे छान मोठ्या साईजचे मी पकोडे करून घेणार आहे, एकदम बारीक नाही, छान मीडियम साईजचे पकोडे सोडायचे। भजे थोडेसे बारीक करतो आपण आणि हे थोडेसे मोठ्या साईजचे करायचे। तर बघा पकोडे टाकून घेतलेला आहे आणि पकोडे टाकत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे, गॅस फुल ठेवायचं आणि थोडंसं कलर चेंज झालं की नाही तर आपल्याला हे पकोडे पलटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गॅस मीडियम करायचं। बघा इथे छान कलर आलेला आहे। आता गॅस मी मीडियम करणार आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला जोपर्यंत छान अशी क्रिस्पी होत नाही, छान असा गोल्डन कलर येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला पकोडे इथे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं आलटून पलटून दोन्ही साईडनी मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत, बाहेरून एकदम क्रिस्पी आतून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये क्रिस्पी करायचं। एकदम जास्त नरम राहिलं ना तरी ते खावंसं वाटत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पकोडे एकदा घरामध्ये नक्कीच बनवून बघा। आणि इथे आपले पालक पकोडे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला की नाही, रेसिपी जमली आहे की नाही, तुम्ही कशा पद्धतीने पालक पकोडे बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। एकदा तुम्ही आवाज ऐका आणि त्यानंतर तोडून सुद्धा दाखवते, बघा किती छान असा पकोडा बनवून तयार झालेला आहे।